महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था यांचे प्रकल्प याबद्दल कार्यशाळा सुरू होत आहे आणि या कार्यशाळेमध्ये डॉक्टर प्रशांत तायडे व डॉक्टर संदीप जोशी वर्ध्याला महात्मा गांधी इन्स्टिट्यूट फॉर रूरल इंडस्ट्रियलायझेशन असं आमचं इन्स्टिट्यूट आहे। ह्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही लोक शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातल्या लोकांसाठी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटचं काम करतो आणि ट्रेनिंग थ्रू आम्ही ही टेक्नॉलॉजी त्यांना देतो। तर याच्यात माझं डिव्हिजन जे आहे हे रासायनिक ग्रामोद्योग विभाग आहे। याच्यात आम्ही 4 डायरेक्शनमध्ये काम करतो। त्याच्यात तुमचा काही प्रॉब्लेम असेल, काही टेक्नॉलॉजी डेव्हलप करून पाहिजे असेल किंवा कुठलाही हायजेनिक म्हणा किंवा सॅनिटेशनचं म्हणा किंवा प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचं म्हणा किंवा तुमच्याकडे कुठला प्रॉडक्ट पाहिजे डेव्हलप करून पाहिजे असेल तर आम्ही त्याच्यात त्या डायरेक्शनमध्ये त्यांना ते डेव्हलप करून देतो। त्याला आम्ही म्हणतो नीड बेस्ड R&D टेक्नॉलॉजी। तर तुमचे प्रॉब्लेम तुम्ही घेऊन आल्यानंतर आम्ही त्याला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो। शेतीशी निगडीत असो किंवा हेल्थशी रिलेटेड असो किंवा तुमच्या सॅनिटेशन ग्रामीण भागातले काही सॅनिटेशनचे प्रॉब्लेम असेल किंवा एज्युकेशन्समध्ये ट्रेनिंगचा काही प्रॉब्लेम, ट्रेनिंग पाहिजे असेल कुठल्या गोष्टीचं किंवा नोकरी व्यवसायात तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी पहिले ॲप्लिकेशन करावं लागते आणि त्या अकॉर्डिंगली आम्ही नीड बेस्ड R&D करून तुम्हाला सोल्युशन देतो। त्याच्यानंतर क्वालिटी टेस्टिंग अँड गायडन्स ह्या डायरेक्शनमध्ये सुद्धा आम्ही काम करतो। तर याच्यात काय होते की सॉईल आहे, तुमचं वॉटर आहे, नंतर फूड प्रॉडक्ट आहे कुठलं घरी डेव्हलप केलेलं, त्याचं तुम्हाला ॲनालिसिस करून पाहिजे असेल। कारण की बरेचदा काय होते की आपण घरी प्रॉडक्ट बनवतो पण त्याचं कंटेंट त्या प्रॉडक्टवर आपण लिहत नाही, डायरेक्टली ग्रामोद्योग विभागाचं नाव लिहितो तुमच्या याचं आणि ते सेलिंगला देतो मार्केटमध्ये, तिच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही। तर तुमचं ॲनालिसिस रिपोर्ट त्या प्रॉडक्टवर असायला पाहिजे। तुमचं वॉटर ॲनालिसिस असो की सॉईल असो किंवा कुठलं फूड सॅम्पल असो किंवा पेस्टिसाईड सॅम्पल असो, कुठं कंटेंट पाहिजे, माहिती पाहिजे करून पाहिजे असेल तर ते पूर्ण ॲनालिसिस आम्ही करून देतो। म्हणजे ॲनालिसिसचा पूर्ण भाग आम्ही करतो। तिसरं डायरेक्शन आहे डेसिमिनेशन। डेसिमिनेशन म्हणजे जे काही आम्ही डेव्हलप केलेल्या R&D आहे किंवा इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज आहे आम्ही स्वतः डेव्हलप केलेल्या, त्या सगळ्या टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग थ्रू आम्ही ग्रामीण भागासाठी लोकांसाठी ते ट्रेनिंग देतो। ट्रेनिंगच्या फीज ज्या आहेत ह्या फार अल्प स्वरूपाच्या आहेत। 1000 रुपयापासून तर 2000 पर्यंत ते ट्रेनिंग फीज आहेत। त्याच्यात तुम्हाला राहायची सोय आहे, तिथं हॉस्टेल आहे, जेवणाची सोय आहे, 2-3 दिवस, काही ट्रेनिंग 4 दिवसाचे, काही ट्रेनिंग 5 दिवसाचे, असे प्रॉडक्टनुसार हे सगळे ट्रेनिंग अवेलेबल आहेत। तर ते आपलं स्टॉल आहे इथं 171 F171 ह्या स्टॉलवर हे सगळे प्रॉडक्ट आपण ठेवलेले आहेत, तुम्ही ते सगळं बघू शकता। नंतर इंडस्ट्री असेल तुमची कुठली इंडस्ट्रीमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर तो इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम पण आम्ही 4थ्या डायरेक्शनमध्ये सॉल्व करून देतो। आपल्या बऱ्याच नागपूरच्या MIDC एरियामध्ये किंवा वर्ध्याच्या MIDC एरियामध्ये ह्या लोकांना जे वॉटर ट्रीटमेंटचं किंवा पोल्युशन कंट्रोलचा प्रॉब्लेम येतो, त्यांना सर्टिफिकेट पाहिजे असते, किती लिमिट ठेवायची असते, त्याचं ॲनालिसिस पाहिजे असते, तर हे सगळे प्रॉब्लेम आम्ही घेतो आणि सॉल्व करून देतो। तर हे आमच्या डिव्हिजनचे 4 भाग आहेत। नंतर आम्ही कुठल्या याच्यात ट्रेनिंग देतो तुम्हाला, तर सगळ्यात पहिले सोपमध्ये ट्रान्सपरंट सोप आणि त्याच्यात नंतर गोट मिल्क सोप हा आमचा स्वतःचा वैयक्तिक इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट आहे, पेटेंटेड प्रॉडक्ट आहे गोट मिल्क सोप। याच्यात काय होते की बकरीचं दूध जे आहे त्या बकरीच्या दुधापासून आपण साबण बनवतो। हा साबण जो आहे हा स्पेशालिटी सोप आहे, म्हणजे सोरायसिस आजारावर हा इफेक्टिव्ह आहे। तर डॉक्टर लोक याला प्रिस्क्राईब करू शकतात पेशंटला। तर तुमच्याकडे ते बनवण्याचं टेक्नॉलॉजी आपण ट्रेनिंग थ्रू देतो। 2 दिवसाचं याचं ट्रेनिंग असते, ओके। आणि याची फीज आहे 1500 रुपये एक्सक्लुडिंग GST, म्हणजे ते 1700 काही रुपये पडते। तर याच्यात काय होते की एक बाबुळगावला 50 महिला आहेत, त्यांना आम्ही हे प्लांट टाकून दिलेलं आहे, त्यांचं व्यवस्थित सुरू आहे गोट मिल्क सोप प्रॉडक्ट। आणि हे वर्ध्याच्या जे शोरूम S-Mart आहेत तिच्यात ते हे अवेलेबल आहेत हे गोट मिल्क सोप। नंतर वेगळ्या फ्लेवरचे सोप पाहिजे असेल बनवून तर ते पण तुम्हाला तिच्यात बनवून मिळतील। हँडवॉश, लिक्विड टॉयलेट बाउल क्लीनर, फ्लोअर क्लीनर, हे सगळे आम्ही प्रॉडक्ट बनवून देतो म्हटल्यापेक्षा ट्रेनिंग देतो कसे बनवायचे।
आणि ते ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही स्वतःचा वैयक्तिक व्यवसाय सुरू करू शकता, स्मॉल स्केल इंडस्ट्री सुरू करू शकता. गव्हर्नमेंटच्या लोनचे भरपूर स्कीम्स आहेत, त्याच्यात तुम्ही लोनसाठी बँके थ्रू लोन घेऊन तुम्ही तो व्यवसाय सुरू करू शकता. डिटर्जंट पावडर हे सगळे प्रॉडक्ट आम्ही बनवतो. नंतर व्हाईट फिनाईल, ब्लॅक फिनाईल, फ्लोअर क्लीनर आणि याच्यात जवळपास आमचे 16 एंटरप्रिनियर बनले. 3 एंटरप्रिनियर असेच आहेत की त्यांचा टर्नओव्हर जवळपास 1 करोडच्या वर आहेत. एक एंटरप्रिनियर आहे त्याचा टर्नओव्हर 10 CR पर्यंत गेलेला आहे. वाशिमचा एक एंटरप्रिनियर आहे त्याचा टर्नओव्हर जवळपास 1.75 CR पर्यंत टर्नओव्हर गेला आहे. 16-17मध्ये एक एंटरप्रिनियर झाला आहे, एक 18-19मध्ये झाला आणि एक रिसेंट आहे. तर बाकीचे जे आहेत ते ट्रेनर त्यांचा एंटरप्रिनियर जे आहेत त्यांचा 10 लाखापर्यंत 15 लाखापर्यंत व्यवसाय गेलेला आहे. हे सगळे प्रॉडक्टचं ट्रेनिंग आपण देतो. कॉस्मेटिक क्रीम म्हणजे फेस वॉश, नंतर मॉइश्चरायझिंग क्रीम ह्याचे पण ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड करतो. ॲडेझिव्हचं ट्रेनिंग पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. हे मदत आम्ही आमचं स्वतःचं वैयक्तिक आम्ही वेस्ट प्रॉडक्टपासून ॲडेझिव्ह बनवलेला आहे. थर्मोकोलपासून जो थर्मोकोल वेस्टेज जातो त्याच्यापासून ॲडेझिव्ह बनते आणि त्याचं हे ट्रेनिंग पुढच्या वर्षीपासून म्हणजे मार्च 2025 नंतर हे ट्रेनिंग सुरू होईल. हा SHG डेव्हलप केलेला आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगितलं. गोट मिल्क सोपपासून आपण हे प्रॉडक्ट बनवतो आहे, सोप बनवत आहे. ओके. आणि त्यांचं हे प्रॉडक्ट आहेत मार्केटमध्ये. नंतर वेगळे वेगळे एंटरप्रिन्युअर्स आहेत त्यांचे हे प्रॉडक्ट आहेत. क्वालिटी टेस्टिंगमध्ये काय काय करून देतो तुम्हाला, त्याच्यात फूड ग्रेन्स, कुठल्या ग्रेन्सचं ॲनालिसिस करून पाहिजे असेल ते आपण करून देतो. नंतर सिरियल्स म्हणजे जे कडधान्य आहेत, डाळी आहेत, ते ग्रेन्सचं आपण ॲनालिसिस करून देतो. पल्सेस आहेत. नंतर स्पायसेस, तुम्ही मसाले बनवले असाल घरी, कुठलं फूड प्रॉडक्ट किंवा काही स्वीट प्रॉडक्ट तुम्ही बनवत असाल तर त्याचा ॲनालिसिस आपण करून देतो. हनीचं जेव्हा मार्केटमध्ये हनी आणतात तर त्याचे स्पेसिफिकेशन तिच्यात द्यावं लागतात. त्या हनीचे कंटेंट काय आहेत ते त्याचं पूर्ण त्याचं ॲनालिसिस करून देतो. ऑइल्स आणि फॅट्स, बरेच लोकांनी लाकडाच्या घाणी टाकलेल्या आहेत. त्या लाकडाच्या घाणीतून ते ऑइल काढतात, त्याच्यावर तुम्हाला त्या प्रॉडक्टवर स्पेसिफिकेशन द्यायचे असतात. ते स्पेसिफिकेशनसाठी तुम्हाला ॲनालिसिस करून घ्यायचं असते. तर ते आपण सगळं देतो. म्हणजे तुमचं कोकोनट आहे, ग्राउंडनट ऑइल किंवा तो सोयाबीन ऑइल आहे, हे सगळे जे ऑइल्स आहेत फूड, ओके, त्याला म्हणतो आपण एडिबल ऑइल्स. ओके. ते सगळ्याचं आपण ॲनालिसिस करून देतो. वॉटर ॲनालिसिस, सॉईल ॲनालिसिस आणि जे प्रॉडक्ट आम्ही जे बनवतो, सोप, डिटर्जंट, कॉस्मॅटिक्स, हे सगळ्यांचं ॲनालिसिस तुम्हाला रिपोर्ट मिळते. नंतर हे ॲनालिटिकल इक्विपमेंट्स आहेत. जर काही तुमच्याकडे डिग्रीचे स्टुडंट असतील, BSc सायन्स आहे किंवा MSc स्टुडंट तुमच्या घरात असेल कोणी, तर त्याला ह्या इक्विपमेंटवर आपण ट्रेनिंग देतो. कसं ॲनालिसिस करायचं, कसं टेस्टिंग करायचं, याचं ट्रेनिंग 15 दिवसाचं ट्रेनिंग असते. जवळपास 7,000 रुपये आम्ही फी घेतो आणि त्या सर्टिफिकेटच्या बेसवर तुम्ही कुठल्याही R&D लॅबमध्ये जाऊन प्रोजेक्ट असिस्टंटच्या जॉबसाठी तुम्ही एलिजिबल होता. नीरीमध्ये जवळपास आपल्या नागपूरच्या नीरीमध्ये 5-6 स्टुडंट आतापर्यंत लागलेले आहेत. आपल्या इथं ट्रेनिंग घेऊन घेतले आणि 15 दिवसाचं ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांनी अप्लाय केलं तर प्रोजेक्ट असिस्टंटच्या जॉबसाठी ते एलिजिबल होतात. पुन्हा मुंबई जवळपास CSIRच्या 32 इंडियामध्ये 32 लॅब्स आहेत. त्या लॅब्समध्ये ह्या ट्रेनिंगला खूप व्हॅल्यू आहे. त्या सर्टिफिकेटमुळे त्यांना तिथं प्रोजेक्ट असिस्टंटचा जॉब लागू शकतो. प्रोजेक्ट असिस्टंटला सॅलरी जवळपास 25,000 ते 30,000 रुपये सॅलरी असते. टेम्पररी जॉब असतो तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, पण 4-5 वर्ष कुठल्याही R&D लॅबमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तो जॉब तुम्ही करू शकता. तर हे सगळे इक्विपमेंट्स आहेत. FTI ॲनालिसिस हे सगळे आहेत जे की तुम्हाला इथल्या VNITमध्ये पण हे इक्विपमेंट आहेत. ते सगळे तुम्हाला तिथं मिळतील. आणि हे सगळे इक्विपमेंट आपण सॉईल टेस्टिंग, फूड सॅम्पल्स, वॉटर सॅम्पल ह्याच्यासाठी आपण यूज करतो. बरेच लोकांनी आता वर्ध्याच्या असं केलं की शेतीसाठी समुद्रपूरचे बरेच लोक आहेत की त्यांनी हळदीचं प्रोडक्शन करतात. तर हळकंड विकल्यापेक्षा ते पावडर करून विकतात.
तर ते पावडर जेव्हा मार्केटमध्ये आणतात तर तिच्यावर ॲनालिसिस नसतो त्याचं, तर ते ॲनालिसिस, त्या प्रॉडक्टचं ॲनालिसिस आपण करून देतो. म्हणजे तुमच्याकडे कुठला प्रॉडक्ट असेल तर त्याचं ॲनालिसिस पूर्ण करून देतो आपण. म्हणजे तिच्यात कार्बोहायड्रेट्स किती आहेत, एनर्जी किती आहे, कॅलरीज किती आहेत, मिनरल्स किती आहेत, हे सगळं ॲनालिसिस करून मिळेल. ठीक आहे. तर असं आपण 2 सेक्शनमध्ये ट्रेनिंग देतो, एक एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंटमध्ये आणि एक स्किल डेव्हलपमेंटमध्ये. स्किल डेव्हलपमेंटचं म्हणजे हे ॲनालिसिसवर जे ट्रेनिंग्ज आहेत ते. एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट म्हणजे आमचे जे प्रॉडक्ट आहेत जवळपास 15-16, त्या प्रॉडक्टचं 2 दिवसाचं ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. आणि ह्या ट्रेनिंगच्या सर्टिफिकेटला खूप व्हॅल्यू आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट असल्यामुळे ते जे सर्टिफिकेट मिळते त्याला व्हॅल्यू असते. त्या सर्टिफिकेटच्या बेसवर तुम्ही बँकेत लोन केस करू शकता. जेव्हा तुम्ही ट्रेनिंग कंप्लीट करता त्याच्यानंतर तुम्हाला जर व्यवसायात जायचं असेल तर आम्ही तुम्हाला DPR बनवून देतो, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देतो त्या प्रॉडक्टचा. आणि त्या DPRच्या बेसवर आणि सर्टिफिकेटच्या बेसवर तुम्ही बँकेला अप्लाय करू शकता आणि तुम्ही ते लोन सँक्शन करून घेऊ शकता. तुम्हाला व्यवसायासाठी जो काही पैसा लागतो तो बँक सँक्शन करून देते. आणि बऱ्याचशा स्कीममध्ये सुद्धा ते बसतात. हे जे प्रॉडक्ट आपण घेतो जसं कॉस्मेटिक्स आहे हे बऱ्याच स्कीममध्ये बसते. नंतर आमचे एसेन्शियल ऑइल आहेत, एसेन्शियल ऑइल हे PMAPGमध्ये बसते, 30% सबसिडी आहे तिच्यात. ह्या सबसिडीज तुम्ही घेऊ शकता गव्हर्नमेंटच्या. नंतर आत्माची एक संस्था आहे, त्या आत्माच्या संस्थेमध्ये जवळ 50 ते 60% सबसिडी आहे. तर आत्मामध्ये ग्रामीण भागाशी किंवा शेतीशी निगडीत जेवढे प्रॉडक्ट आहेत त्या प्रॉडक्टवर तुम्हाला सबसिडी मिळतो. आणि हे सगळे प्रॉडक्ट आहेत ट्रान्सपरंट सोप, टॉयलेट सोप, लिक्विड सोप, कॉस्मेटिक क्रीम्स, शॅम्पू, मॉस्किटो रिपेलंट, देन चॉक म्हणजे आपण जे खडू वगैरे आहेत, डिटर्जंट पावडर, आता लिक्विड डिटर्जंट पण जे मार्केटमध्ये आहेत त्याचं पण ट्रेनिंग तुम्हाला मिळून जाईल. लिक्विड डिटर्जंट पण आम्ही डेव्हलप केलेले आहेत. नंतर व्हाईट फिनाईल डिसइन्फेक्टंट, ब्लॅक फिनाईल डिसइन्फेक्टंट, टॉयलेट बॉल क्लीनर, हे सगळे प्रॉडक्टचे ट्रेनिंग्ज अवेलेबल आहेत जे की एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंटसाठी उपयोगी होईल. आणि असे जवळपास 16 एंटरप्रिन्युअर बनले आहेत आपले आतापर्यंत. ग्लास क्लीनर, डिशवॉश लिक्विड, ॲडेझिव्ज, देन हे नाही आहे, हे कॅन्सल 15 नंबरचं. नंतर आता आम्ही 2023पासून एसेन्शियल ऑइल एक्स्ट्रॅक्शनमध्ये भरपूर काम करत आहे. तर हे शेतीशी निगडीत आहे, शेतकऱ्यांशी निगडीत आहे. ठीक आहे. तर याच्यात आम्ही एक एंटरप्रिन्युअर ऑलरेडी बनला आहे 2023मध्ये. 24मध्ये एक अजून एंटरप्रिन्युअर बनत आहे. स्किल डेव्हलपमेंटमध्ये कुठले ट्रेनिंग देतो, जे BSCचे स्टुडंट आहेत, MSCचे स्टुडंट आहेत, हे ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोफोटोमेट्री आहे जे की ॲनालिसिसमध्ये यूज होऊ शकते आणि किंवा त्यांना त्यांच्या फर्दर नोकरीमध्ये त्याचा फायदा होतो. FTIR स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे, थर्मोग्रॅव्हिटोमेट्रिक आहे, नंतर DCS आहे, देन जलदाल आहे. हे सगळे ॲनालिसिसचे इक्विपमेंट आहेत, स्किल डेव्हलपमेंटचे इक्विपमेंट्स आहेत. याची ट्रेनिंग्ज अवेलेबल आहेत. ह्या 3 टाईपमध्ये देतो आम्ही. वॉटर ॲनालिसिसला जे काय इक्विपमेंट आहे याच्यापैकी ते वॉटर ॲनालिसिसचे इक्विपमेंटचं ट्रेनिंग, सॉईल ॲनालिसिसचं ट्रेनिंग, इडिबल किंवा एसेन्शियल ऑइलचं ॲनालिसिसचं ट्रेनिंग आणि इंजेक्शन मोल्डिंग मशीन. म्हणजे तुम्हाला जर काही प्लास्टिकचे प्रॉडक्ट बनवायचे असेल तर त्या इंजेक्शन मोल्डिंग मशीनवर तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जाते. हे आमची लॅबोरेटरी आहे, इथं आम्ही सगळे R&D करतो. वर्ध्याला आहे. परत काही लोकांचं इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील तर आम्ही कन्सल्टन्सी प्रोजेक्ट थ्रू करतो. तर असंच एक प्रोजेक्ट आम्ही आता एक कंप्लीट केला. त्याच्यात 5 प्रॉडक्ट आम्ही कन्सल्टन्सी थ्रू डेव्हलप करून दिलेले आहेत. 1 लाख रुपयाची कन्सल्टन्सी फी आम्ही एमगिरीने घेतली. त्याच्यात आम्ही हायड्रोसोल जो वेस्ट जातो होतो, एसेन्शियल ऑइलमध्ये एक हायड्रोसोल निघतो म्हणजे वेस्टेज आहे तो, त्या वेस्टेजला यूज करून सोप, व्हाईट फिनाईल, ब्लॅक फिनाईल, नंतर फ्लोअर क्लीनर हे प्रॉडक्ट बनवून त्याला दिलेले आहेत. तर असं कोणाला आयडियाज असतील तुमच्याकडे डोक्यात की मला हे असं बनवून पाहिजे तर त्याच्यावर आम्हाला टेक्निकली विचार करून आम्ही ते फिजिबल आहे की नाही ते चेक करतो आणि तुम्हाला एक फीज सांगतो किंवा एक ड्युरेशन सांगतो त्याच्यात आणि त्या पिरियडमध्ये आम्ही ते बनवून देतो तुम्हाला. तर एसेन्शियल ऑइलमध्ये आम्ही काय काय केलं तर ऑरेंज पील. आता नागपूर रिजनमध्ये संत्र्याचे भरपूर शेतकरी आहेत
तर बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की वेस्टेज संत्रा जातो. आम्ही मागच्या वर्षीपासून स्टडी केला याचा. तर असं ऑब्झर्व झालं आम्हाला की एका एकरातून जवळपास 2 टन सुरुवातीपासून, म्हणजे छोटं संत्र असतानापासून तर ते मोठं बनेपर्यंत 2 टन संत्रा वेस्टेज जातो. तो जर कलेक्ट केला आपण सुरुवातीपासून तर त्याचे आपण प्रॉडक्ट बनवू शकतो. त्याचं एसेन्शियल ऑइलचं मार्केट जवळपास 1600-1700 रुपये किलोचं एसेन्शियल ऑइल निघते पील्समधून. किंवा तुमच्याकडे फायनल स्टेजला भरपूर गळती होते संत्र्याची, ते गळलेल्या संत्र्याचे पील्स काढून तुम्हाला त्याच्यातलं एसेन्शियल ऑइल काढता येईल, पेक्टिन काढता येते, एडिबल फायबर काढता येते. नंतर त्याच्यात आम्ही हेस्पेरिडिन नावाचा कंपोनंटचं आमचं ट्रेनिंग सुरू आहे, ते अजून व्हायचं आहे. पण 3 प्रॉडक्ट आम्ही कन्फर्म करून देतो संत्र्यामधून. एक आहे एसेन्शियल ऑइल, नंतर पेक्टिन आणि एडिबल फायबर. हे 3 प्रॉडक्ट आता करंटली तुम्हाला अवेलेबल होऊन जातील मार्च 25 पासून. तर याच्यात बरेच शेतकरी येऊन गेले एमगिरीमध्ये आणि त्यांनी याचा इंटरेस्ट दाखवला आहे, वर्कशॉपचा पण इंटरेस्ट दाखवलेला आहे. एक सियान कंपनी आहे इथं, त्या कंपनीने पण ह्या 2-3 महिन्यात ती 2000 टन प्रोसेसिंगच्या कॅपॅसिटीचं ते सुरू करतील. ऑरेंज प्रोसेसिंग, त्याच्यात ते ज्युसिंगचा सेक्शन वेगळा आणि पील्स वेगळ्या काढल्यानंतर त्याच्यातलं एसेन्शियल ऑइल पील्समधलं, म्हणजे संत्र्याचे जे पत्र आहेत त्या पत्रातून ऑइल निघते, पेक्टिन निघते आणि एडिबल फायबर पल्पमधून निघतो. ज्यूस काढल्यानंतर जो पल्प असतो त्या पल्पमधून एडिबल फायबर निघतो. एडिबल फायबरचे रेट जवळपास 170 रुपये ते 240 रुपये किलोनं एडिबल फायबर विकला जातो. पेक्टिनचा रेट हा 700 रुपये ते 1200 रुपयेच्या किलोमध्ये विकला जातो, जो की पीलमध्ये अवेलेबल असतो. एसेन्शियल ऑइल 1500 ते 1600 रुपये किलोनं विकल्या जाते. तर हे सगळे प्रॉडक्ट तुम्ही संत्र्यातून, वेस्ट संत्र्यातून सुद्धा काढू शकता. चांगला फ्रेश संत्रा जो विकायला आहे किंवा जो ग्रेडिंगमध्ये पास होतो तोच ह्याच्यासाठी यूज केला पाहिजे असं काही नाही. तुमचा जो गळते संत्रा झाडाचा तो संत्रा यूज केला तरी चालते. म्हणजे मार्केटमध्ये त्याला चुरा म्हणतात. रिजेक्शनमध्ये जो माल जातो, जसं समजा तुम्ही मंडीमध्ये, संत्र्याच्या मंडीमध्ये 10-15 टन संत्रा आणला, त्याच्यातला 2-3 टन रिजेक्ट होतो, छोटा असतो, तो त्या चाळणीत तो रिजेक्ट करतात, तो घेत नाही. त्या संत्र्याला सध्या तुम्ही प्रॉडक्टमध्ये नेऊ शकता. म्हणजे जो काही हायर रेट भेटतो चांगल्या संत्र्याला तो घेऊन उरलेल्या संत्र्यापासून आपण प्रॉडक्ट बनवू शकतो. नंतर आम्ही एसेन्शियल ऑइलमध्ये जे हळदीचे शेतकरी आहेत, हळदीचे शेतकरी काय करतात, त्यांचं हळद झाल्यानंतर पूर्ण रूट काढल्यानंतर ते शेतातले पूर्ण पानं फेकून देतात. काही बरेचसे शेतकरी जाळून टाकतात. तर न जाळता त्याला तुम्ही एसेन्शियल ऑइल, पानातून एसेन्शियल ऑइल निघते आणि त्याला खूप व्हॅल्यू आहे, खूप त्याचे मेडिसिनल व्हॅल्यूज आहेत. तर एका एकराच्या पानातून जवळपास 2.5 ते 3 टन पानं निघतात आणि एका टनातून जवळपास 10 किलो ऑइल निघते. आणि ह्या ऑइलचा रेट जवळपास मार्केटमध्ये 1800 रुपये किलोनं विकल्या जाते. हे ऑइल निलगिरीचं सुद्धा 1800 रुपयानं विकलं जाते. सेम प्लांट, एकच मशिनरीमधून तुम्हाला हे जवळपास आपल्याकडे 9 प्रॉडक्ट आहेत. हे 9ही प्रॉडक्ट तुम्ही एकाच एसेन्शियल ऑइल एक्स्ट्रॅक्शनच्या प्लांटमधून करू शकता. आणि हे तर तुम्हाला ऑरेंज पीलचे तर रेडीमेड मिळून जाते, त्याचं काही जास्त. हळदीचं पण तुम्ही कलेक्ट करू शकता. शेतकऱ्याच्याकडून तुम्ही ते जे फेकलेले पानं आहेत गोळा करायचे आणि ते आणायचे प्लांटवर आणि ते तुम्ही ऑइल काढून विकू शकता. आणि ही याची फ्युएल व्हॅल्यूसुद्धा भरपूर आहे हळदीच्या पानाची. तर तुम्ही बघितलं असेल की व्हाईट कोल नावाचं कन्सेप्ट गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे. कापसाचं कॉटन जे लोक जाळतात त्या कॉटनला प्रेस करून व्हाईट ब्रिकवेट बनतो आणि त्याचा रेट जवळपास 4500 ते 5000 रुपये टनानं ती विकल्या जाते. कॉटन लोक जाळून टाकतात. कापूस काढल्यानंतर शेतातले जे पराठीची झाडं आहेत त्याच्यापासून ते व्हाईट ब्रिकवेट बनतात. तसंच हे हळदीच्या पानातून ऑइल काढल्यानंतर तुम्ही याला व्हाईट ब्रिकवेटमध्ये नेऊ शकता आणि याचा रेट जवळपास 6 ते 7000 रुपये टनानं मिळतो तुम्हाला. ऑइल जर नाही काढलं तुम्ही तर 7000च्या वर, कारण की याची कॅलोरिफिक व्हॅल्यू जास्त आहे. याच्यातलं ऑइल जे आहे हे फ्लेम पकडते, म्हणजे फ्युएल टाईप आहे ते, त्यामुळे त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू, हिटिंग व्हॅल्यू जास्त येते. तर याचा रेट कोळशापेक्षा सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये जास्त भेटतो. म्हणजे भट्टीत कोळसा जाळायच्याऐवजी किंवा जेवढे धाबे आहेत किंवा छोट्या मोठ्या भट्ट्या लागतात त्यांना जर विकलं तर हे इफिशियंट फ्युएल आहे. ओके, ऑइल काढल्यानंतर त्याची थोडीशी कॅलोरिफिक व्हॅल्यू, हिटिंग व्हॅल्यू कमी होते, त्याचा रेट तुम्हाला कमी मिळेल.
ऑइल काढल्यानंतर. पण तसंच म्हणजे ऑइल जर काढलं नाही तसंच तुम्ही शेतात जाळत असाल तर जवळपास 7,000 रुपये टनाचं मटेरियल तुम्ही जाळत आहे. आणि एका टनातून जवळपास 2.5 टन पानं निघतात एका एकरातून. एका एकरा हळदीच्या शेतातून जवळपास 2.5 टन पानं निघतात. तर जवळपास एका एकराचं जर तुम्ही तसंच पानं जरी विकले त्याला किंवा ब्रिक्वेटमध्ये जरी नेलं तरी 14-15 हजार रुपयाचं ते इन्कम तुम्हाला देते. ऑइल काढलं तर 18,000 रुपयाचं नुसतं प्रॉफिट होते. खर्च वजा जाता. एक्स्ट्रॅक्शन केलं, तुमच्याकडे प्लांट आहे एक्स्ट्रॅक्शनचा 250 kgचा किंवा तुम्हाला दाखवतोच कसा प्लांट आहे. तर नंतर याच्यासोबतच सेम प्लांट तुम्हाला लेमन ग्रास, सिट्रोनोला, पामारोजा याच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल. बऱ्याच लोकांना माहिती आहे की कारण की हा विषय गेल्या 10 वर्षापासून गव्हर्नमेंट राबवत आहे किंवा सुगंधित तेल, याला एसेन्शियल ऑइलला आपण सुगंधित तेल म्हणतो. तर लेमन ग्रास, सिट्रोनोला, पामारोजा हे फार्मिंगचे चांगले कन्सेप्ट आहेत. बऱ्याच लोकांनी बंद केले आहेत. त्यांना मार्केट अवेलेबल झालं नसेल किंवा काहीतरी रिझनमुळे बऱ्याच लोकांचे मी रिव्ह्यू घेतले तर त्यांनी बंद केले आहेत. मार्केट माहिती नसते लोकांना एसेन्शियल ऑइलमध्ये, त्याच्यामुळे हे बंद होतात. त्यांना रेट कमी मिळतात. नागपूरमध्ये त्याचं मार्केट नाही आहे. ह्याचं मार्केट आहे उत्तर प्रदेशमध्ये, कन्नौजमध्ये, लखनौमध्ये. तिथं तुम्हाला खूप चांगले रेट याच्या ऑइलला मिळतात. लेमन ग्रास, पामारोजा आणि सिट्रोनोला याचं आम्ही ट्रेनिंग आहे आमच्या एमगिरीमध्ये. 2 दिवस तिथं आम्ही थांबवतो. 1180 रुपये फीज आहे याची. आणि पूर्ण 2 ऑइलवर आम्ही त्याचं प्रॅक्टिकल आणि पूर्ण थिअरी, हे जे 9 प्रॉडक्ट तुम्हाला स्लाईडवर दिसत आहेत याची थिअरी पूर्ण, त्याचे इकॉनॉमिक्स, प्रॉफिटेबिलिटी, त्याचं प्रोसिजर, शेतात कसं लावायचं, काय लावायचं, याचं सगळं आम्ही प्रेझेंटेशन थ्रू माहिती देतो. आणि नागरमोथा हा जवळपास 25,000 रुपये किलोनं विकला जाणारा याचा ऑइल. 25,000 रुपये सध्या करंट मार्केट रेट जो नागरमोथाचा आहे हा 25,000 रुपये किलोनं ऑइल आहे याचं. तर नागरमोथा हा वीड म्हणून आहे, म्हणजे शेतात जर निघाला तर आपण त्याला तण म्हणून काढून बाहेर फेकतो. आणि हा जास्त प्रमाणात आढळतो तो मर्सीलँडमध्ये, म्हणजे जिथं पाणी साचलेलं आहे, वर्षभर पाणी जिथं आहे, जसं नाला आहे किंवा नदी आहे किंवा तलाव आहे, याच्या काठानी हा नागरमोथा असतो. याला आपण लवाळी म्हणतो मराठीत आपल्याकडे. आणि याचं रूट जे आहे त्याला आपण कस्तुरी म्हणायचो. कस्तुरी, त्याचा जर रूट काढलं तर ते तुम्ही स्मेल घेतला त्याला तोडून तर कस्तुरीसारखा सुगंध येतो याचा. आणि याची मेडिसिनल व्हॅल्यू खूप आहे. तर 1 टन वाळलेला नागरमोथा जर तुम्ही प्रोसेस करत असाल एक्स्ट्रॅक्शन प्लांटमधून तर त्याच्यातून जवळपास 7 किलो ऑइल निघते. 7 किलोची कॉस्ट आताच्या करंट मार्केट रेटनुसार जर बघितली तर ते 2.25 लाख रुपयाची होते. आणि तुम्ही 1 टन नागरमोथा काढून आणला, तुम्ही बेंबळाच्या धरणात, मी स्वतः प्रॅक्टिकल करून बघितलं, बेंबळा धरणाचा सर्वे स्वतः केला तर जवळपास 2 किलोमीटरचा पट्टा आहे त्या नदीच्या धरणाच्या खालच्या भागात की जिच्यात नागरमोथा पसरलेला आहे. म्हणजे जवळपास 25-30 टन नागरमोथा तसाच आहे. कोणी त्याला काढत नाही, काय नाही, आणि कोणाची परमिशन लागत नाही. तुम्हाला फक्त लेबर लावून तो काढणे आहे. त्याचे रूट तो थोडा आतमध्ये असतो, लेबर जास्त लागतात. आणि त्याला ड्राय करायचं रूटला काढून. ड्राय केल्यानंतर त्याला छोट्या पार्टिकल साईजमध्ये करायचं आणि एसेन्शियल ऑइल एक्स्ट्रॅक्शनमधून त्याचं ऑइल काढायचं. जर तुमच्याकडे 1 टन ड्राय मटेरियल असेल नागरमोथ्याचं तर 7 किलो ऑइल तुम्हाला मिळते. त्याची सध्या करंट व्हॅल्यू 2.25 लाख रुपये होते. जरी तुम्ही 50,000 रुपये खर्च करत असाल एका टनामागं, लेबर चार्जेस पकडा मॅक्झिमम 5-10 हजार रुपये, ट्रान्सपोर्टेशन खर्च पकडा आणायचं, हे सगळं जरी पकडलं तरी 1 टन जर प्रोसेस केला एका महिन्यात 500 kgच्या प्लांटमध्ये किंवा 200-250 kgच्या प्लांटमध्ये तरी तुम्हाला एका बॅचमागे 1 लाख रुपये उरतात. आणि ओरिसामध्ये हा व्यवसाय खूप जास्त प्रमाणात असतो. ओरिसामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, मर्सीलँड खूप आहेत. तिथले आदिवासी लोक काय करतात की हे फ्री टाईममध्ये पूर्ण नागरमोथा काढतात. याची मंडी तिथं मोठ्या 5 डिस्ट्रिक्टमध्ये मंडी लागते आणि तो 25 ते 30 रुपये किलोनं ड्राय मटेरियल मिळते नागरमोथ्याचं. तिथून आणून तुम्ही इथं काढू शकता त्याला. आपल्याकडे तुम्हाला लेबर चार्जेस जास्त होत असेल तर तिथूनसुद्धा आणू शकता ओरिसामधून. तर अशा टाईपचे आम्ही प्रॉडक्ट एसेन्शियल ऑइलमध्ये करू शकतो. आणि जवळपास आतापर्यंत मागच्या वर्षीपासून आम्ही 70-80 लोकांना ट्रेनिंग दिलं. त्याच्यातले 2 एंटरप्रिनियर मोठ्या लेवलवर बनत आहेत. एसेन्शियल ऑइलमध्ये जर माहिती देतो म्हटलं तर सध्या याचा CGPR जो आहे हा 6.67नी
वर जात आहे. म्हणजे 2030पर्यंत हा अशाच रेटनी वाढत जाईल. याचं डिमांड खूप आहे आणि नॅचरल प्रोडक्ट असल्यामुळे याला म्हणजे उठाव खूप आहे. लोक म्हणतात याला मार्केट नाही आहे किंवा मार्केट भेटत नाही त्यामुळे बंद केले प्लांट, पण असं काही नाही आहे. डिमांड खूप आहे आणि रेट खूप वाढत आहेत. मागच्या वर्षी पामारोजाचं ऑइल 1800 रुपये किलोनं विकलं जायचं, यावर्षी ते 2200 रुपये किलो रेट झाला. मागच्या वर्षी नागरमोथा हा 17,000 रुपये किलो होता, यावर्षी तो 25,000 रुपये किलोनं विकला जात आहे. तर हे आपल्याकडे रॉ मटेरियल आपल्या घरीच आपल्या रिजनमध्ये अवेलेबल आहेत. आपल्या शेतात आपण जनरेट करू शकतो आणि त्याला प्रॉपरली जर तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करत असाल आणि प्रॉपरली त्याला ऑपरेट करून तुम्ही करत असाल, मार्केट अवेलेबल आहे 100%. 5-6 मार्केटचे लोक आम्हीच जॉईन करून देतो तुम्हाला. जर तुम्हाला कोणी भेटत नसेल तर आम्ही तुम्हाला जॉईन करून देतो. जे एंटरप्रिनर बनले आहेत, जे ऑइल विकतात, ॲक्च्युली एक यवतमाळ आर्नीचा आहे, त्याच्याशी जे कनेक्टेड झालेले मार्केटचे लोक आहेत ते आम्ही कनेक्ट करून देतो. त्यांच्यासोबत तुम्ही ऑइल विकू शकता. तर हे ट्रेनिंगमध्ये आम्ही दाखवतो, शिकवतो टोटल गोष्टी. हे ट्रेनिंगमधलंच आहे सगळं, मी तुम्हाला दाखवायसाठी आणलेलं आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला जो आर्नीचा प्लांट आहे तो आमच्या इथं ट्रेनिंग जुलैमध्ये आमच्या इथं ट्रेनिंग घेतलं घनश्याम शास्त्रकारनी आणि आता त्याचं प्लांटेशन आहे 25 एकराचं आर्नी यवतमाळला. ओके, आम्ही तिथं व्हिजिट करून आलो. ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांनी हे सुरू केलं. त्याच्यात त्यांनी सिट्रेनोला ग्रास आणि पामारोजा ग्रास लावलेला आहे. ओके, आणि हा त्याचा 750 kgचा SS प्लांट आहे. ओके, एवढा प्लांट मोठा टाकायची गरज नाही. तुम्ही 500 kg किंवा 250 kgचा पण प्लांट टाकू शकता, त्याची कॉस्ट कमी येते. यांनी DIC थ्रू 25 लाखाचं लोन घेतलं आणि पूर्ण सेटअप 750 kgचा स्टेनलेस स्टीलचा प्लांट टाकलेला आहे. तर त्याचं टर्नओव्हर दरवर्षी आता 15 लाख रुपयाचं आहे. 25 एकराचं स्वतःचं वैयक्तिक प्लांटेशन केलं सिट्रेनोला ग्रासमध्ये आणि पामारोजा ग्रासचं. तर याच्यात आपण 250 kg आणि याची टेक्नॉलॉजीचं जे काय डिटेल्स आहे किंवा इन्स्टॉलेशन आहे हे आपण आमच्या जे एमगिरीच्या मार्गदर्शना थ्रू आम्ही ते तुम्हाला करून देतो. तुमचं ऑइल निघेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असतो. तुमचे जे मटेरियल्स आहेत, जे काही करायचे आहेत त्याच्यातून ऑइल निघेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असतो. हा प्लांट आहे पामारोजाचा. याचं टर्नओव्हर जवळपास 15 लाखाचं आहे. पामारोजा ऑइल निघत आहे, आता दिसत आहे तुम्हाला, आणि सिट्रेनोला पण आहे त्याचं. हे करंटली जे दिसत आहे पामारोजा ऑइल एक्स्ट्रॅक्ट होत आहे. ओके, म्हणजे तुम्हाला लाईव्हली तुम्ही तिथं जाऊन व्हिजिट करू शकता आणि बघू शकता तो कसं करते सगळ्या ह्या गोष्टी. आणि याचं ट्रेनिंग आपण आपल्या RCI डिव्हिजनमध्ये रासायनिक ग्रामोद्योग विभागात एमगिरीच्या देतो. 2 दिवसाचं 1180 रुपये फी आहे याची. ओके, राहण्याची खाण्यापिण्याची सगळी सोय आहे, हॉस्टेल आहे एमगिरीमध्ये. आणि हे एमगिरी सेंट्रल गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट आहे. याच्या सर्टिफिकेटची व्हॅल्यू आहे. याच्यावर तुम्हाला बँकेचं लोन मिळू शकते. आणि DIC थ्रू या घनश्याम शास्त्रकारनी 25 लाखाचं लोन घेतलेलं आहे. ओके, याच्यात काय बॉयलर असते, हे ते दिसत आहे तुम्हाला बॉयलर आहे. आणि अगोदरचे जे 2 प्लांट आहेत हे एसेन्शियल ऑइलचे प्लांट 2 वेसल असतात. आता हे बघा, लाकूड जाळून हे करत आहे, पण तुम्ही ग्रास काढल्यानंतर याच्यातला जो बायोमास वेस्टेज मटेरियल असतो त्याचे बायोब्रिक्वेटिंग किंवा व्हाईट कोल बनवून तुम्हाला याच्यात फ्युएल म्हणून यूज करता येते. आणि तुमचा लाकडाचा जो खर्च आहे तो सुद्धा वाचू शकतो. तुम्हाला सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे जसं व्हाईट कोल ब्रिक्वेटिंगचा जो प्रकार आहे तो तुम्ही तुमच्या सायमल्टेनियसली याच्यासोबत करू शकता. म्हणजे ग्रास काढल्यानंतर जो ऑइल एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर जो बायोमास उरतो, जो वेस्टेज असतो, त्याला व्हाईट कोलमध्ये हायड्रोलिक प्रेस थ्रू बायोब्रिक्वेटिंगमध्ये न्यायचं आणि त्याला विकायचं. त्याचं जवळपास 5,000 रुपये टन व्हाईट कोलचे रेट आहेत मार्केटमध्ये. ओके, तर हा चांगला व्यवसाय आहे आणि याच्यात शेतकरी लोक भरपूर काही करू शकतात. टेक्निकल गोष्टी एवढ्या काही लागत नाहीत. 2 दिवस तुम्ही ट्रेनिंग घेतलं किंवा लेबर जरी ठेवले कुठले आणि त्याला 2 दिवस सगळं समजून सांगितलं तर तो सगळं ऑपरेट करू शकतो.
नंतर आमच्याकडे बायो डिव्हिजन आहे, बायो अँड हर्बल डिव्हिजन. ह्या डिव्हिजनचे हे तुमच्या स्लाईडवर जे दिसत आहेत हे प्रॉडक्ट आहेत. ओके, यांचं महत्त्वाचं काम जे आहे हे पंचगव्य प्रॉडक्टचं आहे. आणि आत्तापर्यंत म्हणजे 2008पासून ते आतापर्यंत जवळपास 7 स्टेटमधल्या गोशाला ह्या डिव्हिजनशी जुळलेल्या आहेत. ज्या गोशालेची कॅपॅसिटी आहे 1000 गाई, 1200 गाई असं त्यांची कॅपॅसिटी आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, नंतर उत्तर प्रदेश ह्या स्टेटमधल्या मॅक्झिमम गोशाला आणि आपलं देवलापारचं एक इन्स्टिट्यूट आहे त्याच्यासोबत MOU झालेला आहे. ते इन्स्टिट्यूटसुद्धा जॉईन झालेलं आहे आमच्यासोबत. आणि पंचगव्याचे स्टँडर्डायझेशन एमगिरीने केलेलं आहे. आतापर्यंत कुठल्याही रिसर्च इन्स्टिट्यूटने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुद्धा ह्या प्रॉडक्टचं स्टँडर्डायझेशन केलं नाही. आणि ह्या गोशालेचा रिव्ह्यू घेतला आम्ही तर ह्या जवळपास गोशाला इंडस्ट्री बनल्या आहे आणि यांचे सगळे पंचगव्याचे प्रॉडक्ट एक्सपोर्ट होतात बाहेर. तर हे पंचगव्य आणि जवळपास आतापर्यंत 200 एंटरप्रिनियर या डिव्हिजनमध्ये बनले. ओके, आणि खूप इफेक्टिव्ह हे डिव्हिजनचं काम आहे बायो डिव्हिजनचं. याच्यात हे प्रॉडक्ट आहेत सगळे पंचगव्यापासून बनलेले. नंतर तुम्हाला बायो इन्सेक्टिसाईड बनवायचे असतील, कंपोस्ट बनवायचे असतील, हे सगळे प्रॉडक्ट कुठलंही कंपोस्ट शेतीशी निगडीत जे आहे किंवा बायो स्प्रे आहेत, इन्सेक्टिसाईड आहेत, हे सगळे तुम्हाला तिथं बनवून त्याचं ट्रेनिंग, प्रॉडक्ट नाही मिळत, ट्रेनिंग मिळेल. ह्या ट्रेनिंगची फी जवळपास काही ट्रेनिंगची फी 1500 आहे, काही ट्रेनिंगची फीज 2500 रुपये आहे. हे काही ट्रेनिंग 5 दिवसाचे आहेत, काही ट्रेनिंग 3 दिवसाचे आहेत. तर मी विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही एक दिवस एमगिरीला येऊन व्हिजिट करा. बायो डिव्हिजन आणि आमचं डिव्हिजन REI डिव्हिजनचं सर सांगतीलच जोशी सर. तर तुम्हाला 6 डिव्हिजन इथं मिळतील. 6 डिव्हिजनमध्ये जवळपास 300-350 प्रॉडक्टचे ट्रेनिंग तुम्हाला बघायला मिळतील. आणि सगळे ट्रेनिंग हे ग्रामीण भागाशी निगडीत आहेत. म्हणजे तुम्हाला बाहेरून कुठला मटेरियल आणायची गरज नाही, तुमच्याकडेच अवेलेबल आहे सगळ्या गोष्टी, रॉ मटेरियल्स. हे लघु उद्योगात केलेले प्रॉडक्ट पंचगव्य फ्लोअर क्लीनर याचे एंटरप्रिनियर बनलेले आहेत. मार्केटमध्ये हे प्रॉडक्ट आहे अवेलेबल. पंचगव्य मच्छररोधक कॉईल, पंचगव्य धूपबत्ती, पंचगव्य केश तेल, पंचगव्य फेस पॅक, पंचगव्य पारदर्शी साबण, हे सगळे प्रॉडक्टचे ट्रेनिंग्स आहेत. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हां, माझा कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या. माझं नाव डॉक्टर प्रशांत तायडे. मोबाईल नंबर आहे 7721 97 68 10. मला नंबर माझा ईमेल पाहिजे असेल तर ईमेल पण लिहून घ्या. PRATAYADE15@gmail.com. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. तुम्ही जी एवढी माहितीपूर्ण जे तुमचं लेक्चर दिलेलं आहे की ज्यामध्ये विविध साबणांची आणि विविध सुगंधी तेलाची निर्मिती जी आहे आणि ट्रेनिंगबद्दल तुमच्या सेंटरची जी माहिती दिलेली आहे, शेतकरी बंधू भगिनींना निश्चितच याचा फायदा होईल. धन्यवाद. यानंतर जे आपले वक्ते आहेत ते आहेत डॉक्टर संदीप जोशी सर. ते पण सिनियर सायंटिफिक ऑफिसर आहेत एमगिरी वर्धा येथेच, आणि त्यांचं जे काम आहे ते आहे रूरल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर. तर याबद्दल ते आज आपल्याला माहिती देणार आहेत. डॉक्टर संदीप जोशी. सगळ्यांना नमस्कार. मी रूरल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर डिव्हिजन, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट फॉर रूरल इंडस्ट्रियलायझेशन वर्धा यांना आम्ही रिप्रेझेंट करतो आहे. याआधी तुम्ही जे लेक्चर ऐकलं आहे ते डॉक्टर तायडेंचं, ज्यामध्ये त्यांनी रूरल केमिकल डिव्हिजन आणि बायो हर्बल डिव्हिजन दोनबद्दल तुम्हाला माहिती दिली. आमचं जे डिव्हिजन आहे ते आहे रूरल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर. हे सुरू करण्यापूर्वी मी एक छोटासा व्हिडिओ प्ले करतो आहे.
एमगिरी म्हणजे आमचं संस्थान नेमकं काय आहे त्यासाठी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे, ज्यामुळे तुम्हाला क्लिअर होईल आम्ही एक्झॅक्टली करतो काय. दिसंबर 1934 को महिला आश्रम वर्धा में महात्मा गांधी ने अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ की स्थापना की. इसमें 18 सलाहकारों का एक बोर्ड था, जिसमें सर सीवी रामन, जीसी बोस, रविंद्रनाथ टैगोर, श्री जी.डी. बिरला, M.A. अंसारी, सतीश चंद्र दास जैसे बड़े बड़े व्यक्तित्व शामिल थे. जल्द ही अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ को मगनवाड़ी में पुनर्गठित किया गया. 1934 से 1936 के दौरान महात्मा गांधी कस्तूरबा जी के साथ इसी मगनवाड़ी के परिसर में रहे और ग्रामोद्योग के कार्यों की देखरेख करते रहे. शीघ्र ही ये परिसर ग्रामीण औद्योगिक गतिविधियों का केंद्र बन गया. 1953 में ग्रामीण रोजगार के लिए खादी और ग्रामोद्योग बोर्ड बनाया गया, जिसे 1956 में आयोग में तब्दील किया गया, जो आज का KVIC है. इसी के अधीन 1956 में जमनालाल बजाज केंद्रीय अनुसंधान संस्थान बनाया गया. आधुनिकीकरण के पश्चात यही संस्थान वर्ष 2008 में सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालय के अधीन महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थान के रूप में एक राष्ट्रीय स्वायत्त संस्थान बना. अपने आदरणीय राष्ट्रपिता महात्मा गांधी जी कहते थे कि भारत को जानना है तो गांव की ओर चलिए. राष्ट्रपिता की उसी दूरदृष्टि के कारण ग्रामीण रोजगार और सृजन के लिए उन्होंने 1934 में अखिल भारत ग्रामोद्योग संघ की स्थापना इसी स्थान पर की थी. 1934 में जब पहली बार वह वर्धा में आए तो यहाँ पर ग्रामीण औद्योगिकरण के बारे में उन्होंने सखोल अध्ययन किया. ग्रामोद्योग को बढ़ाने के लिए एक विस्तृत प्लान बनाया और जिसके कारण आगे चल के आज का जो महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थान है उसकी 2008 में स्थापना हुई. KVIC और IIT दिल्ली के सहयोग से 6 क्षेत्रों में अनुसंधान एवं विकास प्रयोगशालाएं बनाई गई. खादी एवं वस्त्र विभाग खादी से संबंधित संस्थाएं एवं उद्यमियों के लिए कार्य करता है. जैव प्रसंस्करण एवं जड़ी बूटी विभाग द्वारा खाद्य उत्पादों, हर्बल दवाओं, हर्बल सौंदर्य प्रसाधन, जैव उर्वरक, पंचगव्य जैसे ग्रामीण उद्योगों के लिए अभिनव, मूल्यवर्धित और उच्च गुणवत्ता वाले उत्पादों के लिए प्रौद्योगिकी विकसित की जाती है. ग्रामीण रासायनिक उद्योग विभाग द्वारा विभिन्न प्रकार के साबुन, फ्लोर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, डिटर्जेंट, मॉस्किटो रिपेलेंट लिक्विड आदि विभिन्न उत्पादन विकसित किए गए. ग्रामीण शिल्प एवं अभियांत्रिकी विभाग द्वारा ग्रामीण कारीगरों के कौशल विकास के लिए प्रशिक्षण, डिजाइन डेवलपमेंट तथा कारीगरों के लिए कम लागत वाले उपकरणों का विकास किया जाता है. ग्रामीण ऊर्जा एवं अवसंरचना विभाग ग्रामीण उद्योगों के लिए ऊर्जा संसाधनों पर अनुसंधान करता है. प्रबंधन एवं व्यवस्थापन विभाग द्वारा सूक्ष्म उद्योगों एवं उनके हितधारकों के बीच प्रभावी नेटवर्किंग बनाकर विश्वसनीय केंद्र के रूप में कार्य कर रहा है. एमगिरी इस संस्थान ने हजारों युवक युवतियों को प्रशिक्षण दिया, प्रौद्योगिकी सहायता तथा अनुसंधान द्वारा मदद दी और उद्यमियों को सशक्त किया. इस संस्थान के स्थापना के उपरांत बहुत ही कम समय में संस्थान ने काफी प्रगति की है. उल्लेखित करने के लायक कुछ कार्यों का अगर ब्यौरा दिया जाए तो खादी वस्त्रों का मानकीकरण, जिसके कारण खादी वस्त्रों के पूरे देश भर में निर्यात बढ़ी है तथा लोगों में अपनापन बढ़ा है. सौर ऊर्जा चलित
चरखा, जिसको सोलर चरखा के नाम से जाना जाता है, इस विषय को लेकर सरकार ने इस संस्थान के अनुसंधान के माध्यम से राष्ट्रीय मिशन चलाया। ग्रामीण शिल्पकला विभाग में ब्लेंजर मशीन का निर्माण किया। उसके चलते सरकार द्वारा कुम्हार सशक्तिकरण का कार्यक्रम हाथ में लिया गया। पंचगव्य प्रोडक्ट्स पर मानकीकरण करने वाला यह एकमात्र संस्थान है, जिसके कारण भारत की अनेकों गौशालाओं को फायदा हुआ है। उनका रोजगार तो निर्माण हुआ ही, उसके साथ साथ गोपालकों को एक रोजगार का नया अवसर प्राप्त हुआ है। उसके साथ हमारे रासायनिक विभाग में सोप ट्रेनिंग हो गया, टेक्नोलॉजीज हो गई, उसके माध्यम से भी आगे बढ़ा जा रहा है। कम्युनिटी रेडियो का होना ये एक बहुत बड़ी बात इस संस्थान में हुई है। उस माध्यम से रेडियो एमगिरे ने समाज प्रबोधन का भी कार्य बहुत जोर शोर से आगे बढ़ाया है। भविष्य में हम प्रयास कर रहे हैं कि सभी हमारे 6 विभागों का एक इंक्यूबेशन सेंटर हो, जहाँ के प्रशिक्षण के बाद कोई भी नया प्रशिक्षणार्थी अपना रोजगार उत्स्फूर्तता से शुरू कर सके और कम लागत में उसमें वो आत्मविश्वास निर्माण हो कि वो अपने यहाँ रोजगार से ना कि बल का बट समाज का भी कुछ योगदान कर सके और रोजगार सृजन में हाथ बढ़ाए। व्यवसाय के शुरुआती दिनों में जब इन्वेस्टमेंट की कमी होती है तब विश्वास टूटने की संभावना होती है। ऐसे समय में यहाँ के इंक्यूबेशन सेंटर उनके लिए आशा का किरण हो गए, जहाँ पे भारत में उपयुक्त सारी प्रौद्योगिकियाँ उनके हाथ में होगी, जिसके कारण वो अपने रोजगार बढ़ाने के सारे अवसर यहाँ ढूंढ सकेगा। महात्मा गांधी ग्राम स्वराज की संकल्पना में कहते हैं कि जब तक गांव संपन्न नहीं होंगे तब तक देश के वास्तविक विकास की कल्पना नहीं की जा सकती। माननीय प्रधानमंत्री जी का आह्वान है कि इस अमृत काल में आत्मनिर्भर होने के लिए सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यमिता बहुत महत्वपूर्ण क्षेत्र के रूप में उभर के आ रहा है। ढांचागत व्यवस्थाएं बढ़ रही है और इसी के साथ ग्रामीण रोजगार का भी सृजन होते जा रहा है। राष्ट्रपिता महात्मा गांधी जी का जो सपना था स्वयं पूर्ण ग्राम, इसका जो रास्ता है वो सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यमिता के माध्यम से ही साकार होगा, ऐसा मुझे पूरा विश्वास है। धन्यवाद। जय। तर आता तुम्ही जे ऐकलंय आमचे डायरेक्टर सर आहेत डॉक्टर आशुतोष मुरकुटे, ज्यांनी एमगिरी म्हणजे काय आहे तुम्हाला सांगितलं आहे। 7 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्यांनी पूर्ण कव्हर करायचा प्रयत्न केला आहे। आज थोडा कमी वेळ आहे, त्यामुळे आम्ही फक्त 2 डिव्हिजनचे लोक इथे आलो आहोत। तुम्ही आत्ता जे ऐकलं केमिकल डिव्हिजन आणि बायो हर्बल डिव्हिजन, आणि आता ॲग्रो विजनला जे थोडंसं जास्त रेलिव्हंट आहे असं आमचं एक डिव्हिजन आहे, ज्यामध्ये रूरल एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्चर, यामध्ये आम्ही नेमकं करतो काय तर त्याबद्दल तुम्हाला सांगतोय। ॲक्च्युली बघा, म्हणजे नेमकी रूपरेषा अशी आहे संस्थांची, ग्रामीण भागामध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी नेमकं गरजेचं काय आहे त्याला पहिले आम्ही शोधतो, त्यानंतर त्यावरती आम्ही रिसर्च करतो। रिसर्चसाठी जे फंडिंग आम्हाला लागतं ते फंडिंग आम्ही गव्हर्नमेंटकडे रिक्वेस्ट करतो, गव्हर्नमेंट ते फंडिंग आम्हाला उपलब्ध करून देते। फंडिंग मिळाल्यानंतर आम्ही आमचा R&D आणखीन वाढल्यानंतर एक प्रोटोटाईप मॉडेल म्हणजे एक छोटंसं मॉडेल आम्ही तयार करू, त्यानंतर त्याला आम्ही फील्ड डिसेमिनेशन करतो, जिथे आम्ही त्याची फील्ड ट्रायल घेतो। फील्ड ट्रायलमध्ये जर तुम्हाला आणखीन म्हणजे जो यूज करतो युजर, त्याला जर आणखीन मॉडिफिकेशन हवे असतील तर ते मॉडिफिकेशन आम्हाला सांगतात, आम्ही त्यानंतर त्याला पुन्हा नव्याने तयार करतो आणि ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा आमचं सॅटिस्फॅक्शन होईल त्यानुसार तो एक आम्ही नवीन टेक्नॉलॉजी किंवा प्रॉडक्ट डेव्हलप झाला असं आम्ही डिक्लेअर करतो। हे डिक्लेअर केल्यानंतर पुढे काय तर मग आम्ही ते गव्हर्नमेंटला सबमिट करतो आणि त्याची टेक्नॉलॉजी जी आहे ती पूर्ण डेव्हलप होते। त्यानंतर ती टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंटच्या दृष्टीने जिथे कुठे त्यांना पाहिजे आहे तिथे ते डिसिमिनेट करतात। त्यानंतर कुठल्या इंडस्ट्रीशी जर टायअप होत असेल तर इंडस्ट्रीशी टायअप करून ती इंडस्ट्री त्याला तयार करते। जसं लास्ट लेक्चरमध्ये आता तुम्ही बघितलं ऑइल एक्स्ट्रॅक्शन युनिटची पूर्ण R&D आमच्याकडे होत आहे। एक्स्ट्रॅक्शन युनिट्स बनते आहे, वेगळ्या प्रॉडक्टसाठी कसं त्याला मॉडिफाय करायचं त्यावरती आम्ही रिसर्च करतो आहे। त्यानंतर ते फील्डला जाईल आणि त्यानंतर त्यामध्ये नवीन आणखीन काय टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलप करता येईल हे आम्ही तयार करतो। हे झालं त्यांच्या डिव्हिजनचं। आमचं डिव्हिजन एनर्जीवरती फोकस करेल। एनर्जी म्हणजे मोस्टली आम्ही रिन्युएबल एनर्जीमध्ये सध्या फोकस करतो आहे, ज्यामध्ये सोलर एनर्जी,
बायोमास एनर्जी, हे 2 एनर्जीवरती आम्ही जास्त फोकस आहे. कारण जर तुम्ही भारताची गोष्ट कराल तर मराठी सगळ्यांना कम्फर्टेबल, भारताची जर गोष्ट कराल तर लोकसंख्येने सगळ्यात जास्त असलेला देश जगातला, तर या लोकसंख्येचाच आपण उपयोग करायला हवा असं आम्हाला वाटते. तर लोकसंख्येचा उपयोग कसा, तर लोकसंख्या आणि क्षेत्रफळ असल्यामुळे आपल्याकडे शेती बरीच आहे आणि बायोमास बऱ्या प्रमाणात अवेलेबल आहे. बायोमास अवेलेबल आहे सगळ्या फॉर्ममध्ये, तर त्या सगळ्या फॉर्मच्या बायोमासचा आपण उपयोग कसा करू शकतो यावरती पण आम्ही संशोधन करतो आहे. इथे ॲग्रोव्हिजनमध्ये आमचा F171, F172 असे 2 स्टॉल आहेत. जर तुम्ही व्हिजिट केले नसाल तर तुम्ही ते नक्की व्हिजिट करा. बायोमासचं नेमकं मी काय म्हणतो आहे ते तुम्हाला तिथे नक्की कळेल. बायोमासपासून त्याचं चारकोल निर्मिती, चारकोलपासून त्याची पावडर फॉर्ममध्ये तयार होतं, पल्वराईज होतो. पावडरपासून आम्ही ब्रिक्वेट्स बनवतो आणि त्या ब्रिक्वेट्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीमध्ये सुद्धा यूज होत आहे. कारण पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी भारत सरकारच्या ज्या काही सध्या नवीन नवीन गोष्टी येत आहेत, नवीन नवीन ते आवाहन करत आहेत, त्यामध्ये बायोमासनी बनलेल्या ब्रिक्वेट्स, चारकोलनी बनलेल्या ब्रिक्वेट्स ह्या खूपच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. दुसरं जे आम्ही करतो आहे ते म्हणजे सोलर एनर्जी. भारत एक ट्रॉपिकल रिजन आपण त्याला म्हणतो, जो की 2 ट्रॉपिकच्या मधात येतो. त्यामुळे आपल्याकडे जे सोलर रेडिएशन्स आहेत, जे सूर्यापासून येणारी जी ऊर्जा आहे ती बऱ्याच प्रमाणात अवेलेबल आहे. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे त्याला आपण म्हणतोय 5.5 किलोवॉट आवर. तर एवढी एनर्जी म्हणजे एका दिवसामध्ये आपल्याला 5.5 किलोवॉट एवढी एनर्जी सूर्यापासून मिळते. तर ती एनर्जी आपण शेती आणि पूरक उद्योगांसाठी कुठे वापरू शकतो यावरती आमचा जास्त फोकस आहे. आता तुम्ही यामध्ये बघाल, सगळ्यात पहिले तुम्ही बघताय हा आम्ही टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये सोलरचा उपयोग कसा करतो त्यावरती काम केलं आहे. आणि खूप साऱ्या प्रमाणामध्ये सोलर चरखा तयार झालेले आहेत, जे की पहिले मॅन्युअल चरखा होते. मॅन्युअल त्याला फार एफर्ट लागायचे. त्यानंतर त्याला आम्ही कन्वर्ट केलं आहे सोलर चरखामध्ये, ज्यामध्ये खूप छोटीशी मोटर, ज्याला आम्ही एक DC मोटर म्हणतो, BLDC और PMDC मोटर असं आम्ही म्हणतो. त्या मोटरला खूप कमी असे सोलर पॅनल लागतात आणि त्यानुसार ते सोलर चरखा चालवतात. असे 500च्या वर सोलर चरखा आम्ही बनवून त्याला डिसिमिनेट केला आहे ऑल ओव्हर इंडिया, आणि जे की लघु उद्योगामध्ये ते खूप सारं वापरण्यात येत आहे. तर हा एक उद्योजकता तयार झाली आहे. हे सगळे तुम्हाला टेक्स्टाईल दिसतं आहे, सोलर स्पिनिंग, सोलर पॉवर विविंग, हे सगळं टेक्स्टाईलमध्ये सोलरचा यूज आहे. सोलर गारमेंट्स, बिहारमध्ये याला खूप मोठ्या प्रमाणात आम्ही डिसिमिनेट केलेलं आहे. असे 220 सोलर चरखाज ऑलरेडी डिसिमिनेट झाले आहेत. त्यानंतर आता पुढे म्हणजे शेतीसाठी आम्ही काय करतो. आता शेतामध्ये जेवढ्या मशीन्स यूज करतात त्याला म्हणजे पोस्ट हार्वेस्ट मशीन, हार्वेस्टिंग मशीन्स, तर ह्या सगळ्या मशीन एक तर तुम्हाला एनर्जी लागणारच आहे. ती एनर्जी तुम्ही एक तर डिझेलच्या फॉर्ममध्ये यूज करता किंवा मग तिला इलेक्ट्रिसिटीच्या फॉर्ममध्ये यूज करता. परंतु प्रत्येक वेळेस डिझेल किंवा इलेक्ट्रिसिटी यूज करणे हे बेनिफिशियल नाही आहे. तर त्यासाठी म्हणून जर समजा हार्वेस्टिंगचा सीझन हा तुमचा मार्च-एप्रिल महिन्यातला आहे, तर मार्च-एप्रिल महिन्यामध्ये आपल्याकडे प्रचंड ऊन राहतं. तर मग का नाही ते ऊनच आपण यूज करायचं ह्या हार्वेस्टिंग आणि पोस्ट हार्वेस्टिंग मशीनसाठी. तर ह्या दृष्टीने आम्ही रिसर्च केला. तर त्या उन्हाला आपण सोलर फोटोवोल्टाईक्सच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करतो, इलेक्ट्रिसिटीला बॅटरीजमध्ये स्टोअर करतो आणि त्या बॅटरीजवरती आपण मोटर्स चालवतो, ज्या मोटर्सवरती तुमच्या सगळ्या मशीन्स चालतात. मग मशीन्स कुठल्या आहेत आता तुम्ही समोरच्या काही स्लाईड्समध्ये बघाल, या सगळ्याच्या सगळ्या मशीन इलेक्ट्रिसिटीवरही चालतात, या सगळ्या मशीन सोलरवर पण चालतात. जसे आता ही मशीन तुम्ही बघाल ती ग्राउंडनट डिकॉर्टिकेटिंग मशीन म्हणजे भुईमुगाची. त्यानंतर ही पॉड रिमूव्हर मशीन, ही पण भुईमुगासाठी यूज करू शकतो. टर्मरिक बॉयलर, याला पण आपण इलेक्ट्रिसिटी आणि सोलरवर दोन्ही चालवू शकतो, हळदीसाठी जे वापरतात. टर्मरिक पॉलिशर, हळदीला जे हळकंड पॉलिश करतात ते वाले. त्यानंतर ही बांबूची मशीन आहे, ही लास्ट इयरला आम्ही ॲग्रोव्हिजनमध्ये इथेच याला पहिल्यांदा प्रदर्शित केली होती. तर ही एक मशीन बांबूला छोट्या छोट्या चिप्स फॉर्ममध्ये तयार करते, कट करते आणि त्याला मग बॉयलर्समध्ये खूप सारं यूज करता येते. तर अशी मशीन आम्ही बनवलेली आहे. त्यानंतर एक मोठा आमचा जो सेगमेंट आहे तो आहे ड्राईंगचा. तुम्ही इथे बघाल ही एक फूड ड्राईंगचा एक तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवला, एक उदाहरण दाखवलं आहे, ज्यामध्ये आपल्याला असे बरेच प्रॉडक्ट्स आहेत जे आपल्याला मार्केटमध्ये ड्राईड फॉर्ममध्ये मिळतात, मग वाळवलेल्या स्वरूपात मिळतात. जसं आपली चिंचेची पावडर,
त्यानंतर तुम्ही इथे बघा टोमॅटो पावडर, अद्रकची पावडर, त्याला सुंठ म्हणतो, लेमन पावडर, अशा सगळ्या पावडर आपल्याला बाजारात मिळतात. त्यानंतर ह्या पावडर जर आपल्याला बनवायच्या असतील, जसं उदाहरणार्थ आपण एखादे शेतकरी असाल जे की तुम्हाला म्हणजे शेवग्याच्या शेंगा तुम्ही पिकवत असाल, किंवा पोटॅटो म्हणजे बटाट्याची शेती आहे, टोमॅटोची शेती आहे, कारल्याची शेती आहे, गवारची शेती आहे, गाजरांची शेती आहे, तर या सगळ्या शेतींचा जर तुम्ही फक्त प्रॉडक्ट म्हणून तसे विकाल तर त्यापेक्षा एक वेगळा पर्याय म्हणजे त्याला तुम्ही बारीक करून म्हणजे त्याला तुम्ही वाळवून त्याचा तुम्ही चुरा करून त्याच्या पावडर प्रमाणात जर विकले तर त्याची व्हॅल्यू म्हणजे त्याची किंमत खूप जास्त आहे. ओके, तर यासाठी आम्ही काय करतो तर हे एक सेगमेंट आहे ज्यामध्ये सोलर ड्रायर्स, सूर्याचीच उष्णता यूज करायची आणि त्याला ड्राय करायचं. जर याला म्हणजे सुरुवातीची जर पद्धत आपण बघितली ट्रॅडिशनल मेथड, तर त्यामध्ये एक तर इलेक्ट्रिसिटी वापरायचे किंवा ओपन सन ड्राईंग म्हणजे सूर्याच्या प्रकाशात तसेच वाळवणे. परंतु एक उदाहरण म्हणून सांगतोय, जर समजा मिरच्या तुम्ही उन्हामध्ये तशाच वाळवल्या तर मिरच्यांचा रंग बदलेल, आणि जर रंग बदलला तर तुमच्या तिखटाचा रंग बदलेल, तर ते तिखट मार्केटला चालणार नाही. त्यापेक्षा म्हणून पर्याय की तुम्ही सोलर जर वापरलाय, की सोलरचं जर तुम्ही आपलं हीटर वापरलंय किंवा सोलर ड्रायर ज्याला आम्ही म्हणतो ते वापरलं तर प्रॉडक्टचा कलर बदलत नाही, त्याची क्वालिटी पण बदलत नाही. तर त्यामुळे तुम्हाला चांगल्या क्वालिटीमध्ये चांगले प्रॉडक्ट मिळतील आणि ते पण सूर्याच्या उष्णतेनेच आपण त्याला वाळवतो, त्यामुळे ते एक हायजेनिक प्रॉडक्ट बनते. तसे वेगळ्या प्रकारचे तुम्ही जसे इथे बघू शकता, वेगळ्या प्रकारचे असे आम्ही सोलर ड्रायर्स तयार केले आहेत. तर हे ड्रायर्स सगळे जे ड्रायर्स आहे, जसं पहिलं तुम्ही बघाले टनेल ड्रायर, तर या ड्रायरची कॅपॅसिटी या हॉलच्या अर्ध्या एवढी आहे. याची किंमत जवळपास 4.5 ते 5 लाख रुपये आली आहे. आणि हे ड्रायर आम्ही वर्ध्यामध्येच एक समर्थ गृहउद्योग आहे तिथे इन्स्टॉल केला आहे, ज्यामध्ये त्यांचा गृहउद्योग आहे. त्यामध्ये दही मिरची, त्यानंतर ते सांगोडे, अशा प्रकारचे छोटे जे प्रॉडक्ट्स आपल्याकडे चालतात ते प्रॉडक्ट तिथे ते ड्राय करतात. त्यानंतर हे छोट्या प्रमाणात पण बनवू शकते. जसं आपलं एक्झाम्पल जर एक घेतलं तर समजा 50 किलोसाठी तुम्हाला बनवायचं आहे, 20 किलोसाठीच बनवायचं आहे, तर त्यासाठी पण असे छोटे ड्रायर्स बनवू शकतात. जसं तुम्ही दुसरं ड्रायर बघा, त्याला आम्ही ग्रीन हाऊस ड्रायर म्हणतो. पुढचं ड्रायर ज्याला आम्ही कॉम्बो सोलर ड्रायर म्हणतो. त्यानंतर आणखी बी पोलन ड्रायर आहे, म्हणजे आपल्या ज्या मधुमक्खी ज्याला आपण म्हणतो, मधमाशा, तर मधमाशांचे जे बी पोलन ते आणतायत त्याला ड्राय करण्यासाठीच एक ड्रायर आहे. त्यानंतर कॅबिनेट ड्रायर, आणि ते लास्ट आहे त्याला सायक्लोन ड्रायर, ज्यामध्ये फक्त समजा तुम्हाला पानं, झाडाची पानं जर वाळवायची असतील तर ते पण तुम्ही वाळवू शकता. तर असे वेगळ्या प्रकारचे ड्रायर्स आम्ही बनवतो. आता हे आम्ही बनवतो म्हणजे जर समजा कुठे आम्हाला आढळलं की एखाद्या शेतकऱ्याची ही नीड आहे, तर त्यांनी जर आम्हाला अप्रोच झाली, एखादी NGO आम्हाला अप्रोच झाली किंवा फार्मर प्रोड्युसिंग कंपनी आम्हाला अप्रोच झाली, तर त्यानंतर आम्ही त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार त्यामध्ये रिसर्च करून एक ड्रायर बनवतो आणि ते तुम्हाला फील्ड ट्रायलला देतो. फोटोमध्ये तुम्हाला जेवढे ड्रायर दिसत आहे सगळे फील्ड ट्रायलला गेलेले आहेत. असंच एक छोटंसं ड्रायर तुम्हाला दाखवण्याकरता आम्ही आमच्या स्टॉलला इथे लावलेलं आहे. तुम्ही ते जाऊन एकदा बघू शकता, ज्यामध्ये एक छोटंसं मॉडेल आहे. हार्डली त्यामध्ये एक 5 किलो किंवा 10 किलोचं ड्राइंग होईल, परंतु ते तुम्हाला दाखवण्यासाठी छोटंसं बनवलं आहे. असं मोठं ड्रायर पण बनवता येतं. हे सगळे फोटोज आहेत वेगळ्या ठिकाणी जे ड्रायर्स गेले आहेत ऑलरेडी, त्या लोकांनी वापरले आहेत. इथे तुम्ही बघू शकता एक्झाम्पल 2 तुम्हाला प्रॉडक्ट इथे दाखवलेले आहेत, आणि दोन्ही प्रॉडक्टचा कदाचित रंग इथे लक्षात येत नसेल दुरून, परंतु दोन्ही प्रॉडक्ट एक कन्व्हेन्शनल ड्राइंग आहे म्हणजे ओपन सूर्यामध्ये ड्राय केलेलं आहे, आणि दुसरं सोलर ड्रायरमध्ये ड्राय केलं आहे. तर त्याच्या कलर आणि क्वालिटीमध्ये नक्कीच नेहमीच फरक जाणवतो. हे वेगवेगळे ड्रायर्स जे आम्ही बनवतो, हे सगळे ड्रायर जे फील्डला गेलेले आहेत. त्यानंतर आम्ही छोट्या मशीन्स ज्या गरजेच्या असतात, जसं ही छोटीशी एक सोलर ऑरेंज ग्रेडिंग मशीन आहे, म्हणजे संत्र्याचं जे वर्गीकरण करतात वेगळ्या साईजमध्ये, तर त्यासाठी म्हणून एक छोटंसं मॉडेल आम्ही बनवलं जे की सोलरवर चालते. हे मॉडेल दिसायला छोटं आहे, परंतु हे कितीही मोठ्या स्केलमध्ये आपण बनवू शकतो. त्यानंतर हे दाल सेपरेटर, हे जे आपल्या पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो. त्यानंतर एक कडू वाल हा एक प्रॉडक्ट आहे जो की पालघर एरियामध्ये बराच प्रमाणात घेतला जातो. तर तिथे आम्ही एक छोटंसं हे ग्रेडिंग मशीन तयार केलं आहे, जे की AC वर म्हणजे आपल्या इलेक्ट्रिसिटीवर पण चालेल किंवा DC पॉवर म्हणजे बॅटरी आणि सोलरवर पण चालेल. त्यानंतर हे आहे चारोळी डिकॉर्टिकेटिंग मशीन. याचं 2-3 दिवसानंतर मी स्वतःच जातो आहे छत्तीसगडला, याचं इन्स्टॉलेशन आहे. तर ह्या मशीन हे पण सोलरवर चालेलं आहे. सोलरवर एक चांगला छोटासा प्लांट आम्ही तयार केला आहे,
आणि त्या प्लांटवरती मशीन चालेल. चारोळी जे उत्पादक असतात ते त्याला डिकॉर्टिकेटिंगसाठी याला वापरतात. त्यानंतर हा जो दुसरा सेगमेंट आहे बायोमासचा. बायोमास कुठल्याही टाईपचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल सोयाबीन, तूर, कापूस, त्यानंतर राईस हस्क म्हणजे धान ज्याला म्हणतो, असे कुठलेही बायोमास त्याचं आपण कन्व्हर्जन करू शकतो चारकोलमध्ये. आणि चारकोलमध्ये एकदा कन्व्हर्जन झाल्यानंतर ते चारकोल तुम्ही मातीमध्ये तसेही टाकू शकता, त्यामुळे तुमची कार्बन वाढेल, किंवा त्याला ब्रिक्वेट्स किंवा पॅलेट्स फॉर्ममध्ये तयार करून त्याला एनर्जी म्हणजे बॉयलर्समध्ये आपण यूज करू शकतो. ते अशा प्रकारचे चुला जे आहेत ते चारकोलवरती बनले आहेत. त्यानंतर असे छोटे छोटे प्रॉडक्ट जसे धूपबत्ती मेकिंग झालं आहे, किंवा त्यानंतर कुठल्या छोट्या इंडस्ट्रीला जर सिलिंग युनिट पाहिजे आहे, मग जेही छोटे इंडस्ट्रीज असतील शेतीपूरक, शेती व्यतिरिक्त, त्या सगळ्यांना जेही छोट्या टेक्नॉलॉजीज एनर्जी बेस पाहिजे आहे त्या टेक्नॉलॉजीजवरती आम्ही काम करतो. तशा बऱ्याच आम्ही बनवल्या आहेत. आणि एक शेवटचं म्हणून एक हे आहे ट्रेनिंग प्रोग्राम्स. सध्या आमचे 2 ट्रेनिंग प्रोग्राम्स चांगले सुरू आहेत. पहिला जो आहे हा सोलर ॲप्लिकेशन्स फॉर LED लाईट्स. LED लाईट्स जे आपण मार्केटमध्ये बघतो, जवळपास एक छोटा LED लाईट घ्यायला गेला तरी 100 रुपयांच्या वरती आपल्याला मिळतो, परंतु तो LED लाईट बनवण्यासाठी हार्डली 15 ते 20 रुपयांचा खर्च येतो. तर असे बरेच छोटे उद्योजक तयार झाले आहेत जे हे मार्केटमधनं रॉ मटेरियल घेतात आणि एक 20-25 रुपयांमध्ये तुम्हाला LED लाईट तयार होतो, जो लाईट 100 रुपयांच्या वरती विकला जातो. तर असे बरेच उद्योजक तयार झाले आहेत. याचं एक बेस्ट एक्झाम्पल देऊ इच्छितो. अमरावतीला प्रिझनमध्ये म्हणजे सेंट्रल जेलमध्ये आम्ही एक ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं. त्यामध्ये बरेच सारे जे कैदी आहेत, प्रिझनर्स, त्यांनी हे ट्रेनिंग घेतलं आणि त्यांनी स्वतःचं LED मॅन्युफॅक्चरिंग तयार झालं. आणि अमरावती सेंट्रल जेलमधून महाराष्ट्रातले जेवढे सेंट्रल जेल्स आहेत तिथे सगळीकडे LEDचे लाईट्स तिथून प्रोव्हाइड होत आहेत. आणि हे बनवतं कोण? तर तिथले प्रिझनर्स, कारण त्यांना आमच्याकडून आम्ही ट्रेनिंग दिलं आणि त्यानंतर ते बनत आहेत. असेच आम्ही सध्या मागच्या महिन्यामध्ये लेह लद्दाखमध्ये LEDचं ट्रेनिंग दिलं आहे. त्यानंतर लेह लद्दाखमध्ये ऑइल एक्स्ट्रॅक्शन जो लास्ट सरांनी सांगितला तो पण आम्ही तिथे एक इन्स्टॉल केला. ॲप्रिकॉटसाठी सोलर ड्रायर लेह लद्दाखमध्ये आता इन्स्टॉल झालं आहे. तर तिथे पण उद्योजकता तयार होत आहे. अशा छोट्या छोट्या टेक्नॉलॉजीज ज्या तिथे यूज होत आहेत. दुसरं जे ट्रेनिंग आम्ही देतो आहे सध्या, तर ते आहे ट्रेनिंग ऑन सोलर रूफटॉप. प्रधानमंत्रींनी जी आता योजना मागच्या 5 वर्षांपासून राबवली आहे, सूर्यघर योजना, PM सूर्यघर, ज्यामध्ये खूप सारी सबसिडी मिळत आहे. ग्रामीण क्षेत्रामध्ये पण तुम्हाला सोलर इन्स्टॉलेशनची खूप जास्त गरज आहे. पण तिथे सोलर इन्स्टॉलेशनसाठी जी मॅनपॉवर पाहिजे, जे शिकलेली मंडळी, स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे, ते तिथे मिळत नाही. त्यामुळे असे आम्ही काही प्रोग्राम तयार केले. 6 ट्रेनिंग प्रोग्राम आहे ज्यामध्ये आम्ही सोलर रूफटॉप सिस्टम कशी डिझाईन करायची, त्याला इन्स्टॉल कसं करायचं, इन्स्टॉलेशनसाठी गव्हर्नमेंटला सबसिडीसाठी काय नेमकं अप्लाय करावं लागतं, काय कागदपत्रे लागतात, ही सगळी जी ट्रेनिंग आहे ती आम्ही तयार केली. आणि असे बरेच सारे आता स्किल्ड मॅनपॉवर तयार झालेली आहे, जी मॅनपॉवर स्वतः डिझाईन आणि इन्स्टॉलेशन करू शकते. तर हे सगळे ट्रेनिंगची माहिती तुम्हाला आमच्या वेबसाईटवर पण मिळेल. आणि आज जाताना जर तुम्ही आमच्या स्टॉलला व्हिजिट कराल, तिथे आमचे ब्रॉशर्स ठेवले आहेत, तिथे पण तुम्हाला बरीच माहिती मिळेल. इथे प्रेझेंटेशनमध्ये जेवढे आम्ही टेक्नॉलॉजी, जेवढे प्रोडक्टबद्दल बोललो, ते सगळे प्रोडक्ट, सगळी टेक्नॉलॉजी ते डिस्प्ले केलेली आहे. तर तुम्ही तिथे येऊन एकदा व्हिजिट करू शकता. आमची वेबसाईट mgiri गुगलमध्ये टाकाल, मिळून जाईल, mgiri.org. आणि तुम्ही वर्ध्याला कधी या आणि आमच्या 6 डिव्हिजन्सला व्हिजिट करा. पूर्ण 1 दिवस तुम्हाला व्हिजिटसाठी लागेल, सगळ्या लॅबॉरेटरीज आणि सगळं, परंतु त्यामध्ये बरंच सारं तुम्हाला मिळू शकतं. तुमचे काही प्रश्न असतील तर मी उत्तर करू इच्छितो. ओके, थँक्यू.